नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये येणाऱ्या क्रॅकिंगबद्दल। आता द्राक्ष असो किंवा कुठल्याही प्रकारचं पीक असो, ह्याच्यामध्ये क्रॅकिंगचं प्रमाण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्याचं कारण हे आहे की अवकाळी पाऊस आणि आपल्या शेतामध्ये पाणी साठून राहिल्यामुळे फळांमध्ये पाण्याची क्षमता वाढल्यानंतर आपलं जे फळ आहे ते बस्ट होतं, त्याला क्रॅक जातं आणि तिथं क्रॅकिंग गेल्यानंतर आपल्या फळाची मार्केट व्हॅल्यू 0 होऊन जाती। त्याच्यामुळे आपल्या पिकाला जी काही मार्केट व्हॅल्यू मिळाली पाहिजे, जे आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे, त्या उत्पादनात वाढ न होता आपलं उत्पादन घटतं आणि आपल्याला इच्छित अशी जी काही आपल्याला दर मिळायला पाहिजे होता तो आपल्याला दर मिळत नाही। आता हे बेरी क्रॅकिंग होतं कशामुळे आणि त्याच्यामुळे आपल्या कुठल्या प्रकारच्या आपण उपाययोजना त्याच्यावरती केल्या पाहिजेत ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम जर सगळ्यात जास्त क्रॅकिंगचा प्रॉब्लेम कुठे येतो तो म्हणजे द्राक्ष पीक आहे। ह्या द्राक्ष पिकाला क्रॅकिंगपासून कसं वाचवावं आणि त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना करणार आहोत ह्याबद्दल आज आपण चर्चा करूयात। जर बघितलं तर द्राक्षामध्ये जी काही ब्लॅक व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये शरद सीडलेस असू दे किंवा फ्लेम सीडलेस असू दे किंवा जम्बो व्हरायटी असू दे, ह्या सगळ्या व्हरायटीमध्ये क्रॅकिंगचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये येतं। आता क्रॅकिंग आल्यानंतर होतं काय की एकतर आपलं बेरी किंवा द्राक्षाचा जो मणी आहे तो क्रॅक जातो आणि क्रॅक गेल्यानंतर तिथं विविध प्रकारचे सॅप्रोफाइट्स ग्रो होतात। त्या सॅप्रोफाइटमध्ये जर बघितलं तर अल्टरनारिया, क्लायडोस्पोरियम, ॲस्परजिलस ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारची जी बुरशी आहे ती बुरशी तिथं थैमात मांडते आणि त्याच्यामुळे काय होतं की मार्केटमधली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपली कमी होती। आता जेव्हा ह्या ब्लॅक व्हरायटी आहेत, ह्या ब्लॅक व्हरायटीमध्ये शेवटच्या दिवसामध्ये पाण्याचं नियोजन फार व्यवस्थितरित्या करावं लागतं। आता पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन आपलं बाष्पीभवनावरती अवलंबून असतो। जेव्हा आपण पाणी सोडतो त्या पाण्याचं किती प्रमाणात बाष्पीभवन होतंय आणि आपली माती कुठल्या प्रकारची आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता आपण बघतो की पाणी देताना फक्त वरवरची माती आपली ड्राय झाली हे बघणं चुकीचं आहे। तर ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मातीमध्ये आतमधला जो थर आहे, मातीचा जो सेकंड लेअर, त्या सेकंड लेअरमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की ती कितपत ओलसर आहे, माती आपली कशी कॉम्पॅक्ट आहे का, तर त्याच्यावरती आपल्याला पाणी किती द्यायचे हे ठरवावं लागतं। आणि जी ब्लॅक व्हरायटी आहे, ब्लॅक व्हरायटीला पाणी हे व्यवस्थित द्यावं लागतं। त्याच्याबरोबर वातावरण जर बघितलं, जर तुमची थंडी आहे, थंडीमध्ये ऊन कडाक्याचं नसतं, त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळं पाणी पण आपल्याला कमी द्यावं लागतं। त्याचबरोबर जर अवकाळी पावसाची अनिश्चितता, जर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि पाणी जर साठून राहिलं असेल आपल्या बागेमध्ये तरी पण क्रॅकिंगचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये येतं। आता जर बघितलं तर सांगलीमधून मला बऱ्याच लोकांचे फोन येत होते की मॅडम क्रॅकिंग होतंय, त्याच्यासाठी काय करायचे। तर क्रॅकिंग सगळ्यात महत्त्वाचं का तिथं झालं, कारण की जो गेल्या महिन्यातला जो काही पाऊस झाला तिथं अवकाळी, त्या पावसामुळे क्रॅकिंगचं प्रमाण तिथं वाढलं। आता क्रॅकिंग होऊ नये म्हणून आपण कायटोसाइनचा आपण स्प्रे घेऊ शकतो। आता हे कायटोसाइन आहे काय हे सगळ्यांना प्रश्न पडला असेल, तर हे जे आहे हे कायटिन आहे। हे कायटिन जे आहे ते कायटिन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। ते कायटिन एक्स्ट्रॅक्ट करून त्याला आपल्या पाण्यामध्ये ते डिझॉल्व झालं पाहिजे आणि ते डिझॉल्व झाल्यानंतर त्याचा स्प्रे घेतल्यानंतर जे क्रॅकिंगचं प्रमाण आहे ते क्रॅकिंगचं प्रमाण आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं। कायटिन जे आहे ते कायटिन फार मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य, जीवाणूजन्य रोगांवरती पण काम करतं आणि त्याचबरोबर आपल्या मण्यांमध्ये जे क्रॅकिंग येतं ते क्रॅकिंग कमी करण्याचं पण काम करतं। आता शेवटच्या दिवसामध्ये ह्याचा स्प्रे आपण घेऊ शकतो, कायटिन चालतं, कारण की ह्याला कुठल्याही प्रकारचा रेसिड्यू नाही आहे। जे कोणी एक्सपोर्ट करणारे बागायतदार असतील किंवा लोकल मार्केट असतील, ही लोक कायटोसाइनचा स्प्रे घेऊ शकता। मार्केटमध्ये कायटोसाइन नावाचे प्रोडक्ट अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये कायटिन असतं। तर हा प्रोडक्ट तुम्ही वापरून तुम्ही क्रॅकिंगपासून आपली बाग वाचू शकता। त्याचबरोबर शेवटच्या दिवसामध्ये येणारी पावडरी असू दे किंवा डावणी असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीजन्य रोग आपल्याला सतावतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरी जेव्हा सॉफ्ट होती, सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सॅप्रोफाइट्स यायला लागतात। जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना खायला शुगर मिळते, कारण की रायपनिंग जसजसं आपलं बेरी होत जाते तसं शुगर कंटेंट वाढत जाते
त्याच्यामुळे तिथे हे सॅप्रोफाइट फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यासाठी कायटोसाइनचा स्प्रे घ्या. शेवटच्या दिवसामध्ये हा स्प्रे आपल्याला फार उपयोगी पडतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपण बायोलॉजिकल्स पण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे. अशा वेगवेगळ्या बायोलॉजिकल्सचे पण आपण स्प्रे घेऊन आपली बाग वाचू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.